बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी? कारण की हिवाळ्यामध्ये बऱ्याचशा त्वचा विकारांना सामोरे जावे लागते. कारण की वातावरणातील जी हवा असते, ती कोरडी असते. आर्द्रता कमी असल्यामुळे हा कोरडेपणा अजूनच जाणवतो. त्यामुळेच आपल्या त्वचेवर त्याचा इफेक्ट आपल्याला बघितला जातो. जसं की त्वचा कोरडी होणे, त्वचा काळी होणे आणि त्वचा कोरडेपणामुळे त्या ठिकाणी खाज येणे, असं देखील बघितलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची कशी काळजी घ्यावी, काय-काय घरगुती उपाय करावे, याबद्दल माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दिवाळीनंतर चुनचुन लागते ती हिवाळ्याची आणि ह्या वर्षी तर मुंबईकरांना देखील थंडीचा आस्वाद घ्यायला मिळतोय. समुद्रकाठी असल्यामुळे मुंबईतील जी हवा आहे ती थोडीशी आर्द्र आहे. परंतु हीच हवा जसं की आपण नाशिक साइडला जाऊ, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणची हवा ही अतिप्रमाणामध्ये कोरडी आहे. त्यामुळे त्वचा कोरडी पडते, त्वचा काळी पडते. त्वचेच्या कोरडेपणामुळे त्या ठिकाणी खाज येते. बऱ्याच जणांचे खवले देखील निघतात. बऱ्याच जणांना तर खाज एवढ्या प्रमाणात येते, की खाजून-खाजून त्या ठिकाणी रक्त निघतं. बऱ्याच जणांची त्वचा ही एकदम खरखरीत होते आणि म्हणूनच आपण ह्या काळामध्ये आपल्या त्वचेची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. आपली त्वचा ही 3 प्रकारची असते. कुणाची नॉर्मल असते, तर कुणाची ड्राय असते, तर कुणाची अतिशय संवेदनशील सेन्सिटिव्ह त्वचा असते. म्हणून आपल्या त्वचेचा जो पोत आहे, त्यानुसार आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. आयुर्वेदामध्ये दिनचर्येमध्ये अभ्यंग करायला सांगितलं आहे. आपण दिवाळीपासून अभ्यंग स्नानाला सुरुवात करतो. परंतु दिवाळीपर्यंतच हे अभ्यंग स्नान मर्यादित न ठेवता आपण पूर्ण थंडीच्या काळापर्यंत कंपल्सरी अभ्यंग स्नान केलं पाहिजे. असं तर आयुर्वेदामध्ये दिनचर्येमध्ये रोजच्या रोज अभ्यंग स्नान करायला सांगितलं आहे. परंतु किमान ह्या हिवाळ्याचे 3 ते 4 महिने तुम्ही जर अभ्यंग स्नान केलं, तर आपली त्वचा ही कोरडी होणार नाही आणि कोरड्या त्वचेमुळे होणारे जे त्वचा विकार आहेत, ते टळले जातात. अभ्यंग स्नानासाठी तुम्ही घरी असलेलं कुठलंही तेल वापरू शकता. खोबऱ्याचं तेल, ऑलिव्ह ऑइल, तीळ तेल यापैकी कुठल्याही तेलाने रोजच्या रोज आपल्या शरीराला, संपूर्ण अंगाला मालिश करावी आणि त्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करावी. जर तुम्हाला रोजच्या रोज अभ्यंग म्हणजे तेल लावून मालिश करायला जमलं नाही, तर किमान ह्या 4 ठिकाणी तरी तुम्ही तेल लावले पाहिजे. एक म्हणजे आपल्या डोक्याला रोज तेल लावणं, कानामध्ये तेल सोडणं, नाकामध्ये तेल सोडणं, तसेच रात्री झोपायच्या आधी तळपायाला तेलाने मालिश करणं आणि आपल्या बेंबीच्या ठिकाणी तेल लावणं. आणि अशा प्रकारे जरी तुम्ही तेल लावलं, तरी सुद्धा आपल्या शरीराचं स्नेहन होण्यास मदत होते. त्यामुळे बाहेरून मॉइश्चरायझर लावायची गरज पडणार नाही. हिवाळ्यामध्ये आपला जो चेहरा आहे, तो कोमट पाण्याने धुतला पाहिजे. कारण की जर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुताल, तर आपला जो ड्रायनेस आहे, कोरडापणा आहे, तो वाढण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपल्या त्वचेचा जो पोत आहे, त्यानुसार आपण फेस वॉश यूज केला पाहिजे. ज्यांची त्वचा ही नॉर्मल आहे, त्या लोकांनी अशा प्रकारची फेस वॉश यूज करावी. ज्या लोकांची ड्राय स्किन आहे, रुक्ष आहे, कितीही मॉइश्चरायझर लावलं तरी सुद्धा चेहऱ्यावर ड्रायनेस असतो. अशा लोकांनी पुढील फेस वॉशने फेस वॉश करावा. ज्या लोकांची अतिसंवेदनशील सेन्सिटिव्ह स्किन आहे, त्या लोकांनी पुढील फेस वॉशचा यूज करावा. ज्यांची त्वचा तेलकट आहे, ऑइली स्किन आहे, अशा लोकांनी सॅलिसिलिक डिअस किंवा जेल बेस असलेले फेस वॉश यूज करावे, ज्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड असतं. आता हे झालं चेहऱ्यासाठी.
आता पूर्ण शरीरासाठी कशी काळजी घ्यावी? अंघोळीसाठी अति गरम पाणी वापरू नये. बऱ्याच जणांना सवय असते, की चांगलं कडकडीत पाणी अंघोळीसाठी घेतलं जातं. कारण की हिवाळा आहे. तर हिवाळ्यामध्ये बरेच जण अंघोळ करण्याचं देखील टाळतात, कारण की थंडी वाजते म्हणून. आणि बरेच जण एकदम कडकडीत पाण्याने अंघोळ करतात. परंतु हिवाळ्यामध्ये कडकडीत गरम पाण्याने अंघोळ अजिबात करू नये. त्यामुळे आपल्या त्वचेमधील जे सिबेसियस ग्लँड्स असतात, ऑइल ग्लँड्स असतात, त्यांचं सिक्रेशन कमी होतं. आपल्या शरीरावरील जे नॅचरल ऑइल असतं, ते कमी होतं आणि त्यामुळे ड्रायनेस हा अजून वाढू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जास्त वेळ अंघोळ करू नये. बरेच जण बाथरूममध्ये घुसल्यावर 1-1 तास बाहेर येत नाही. तर असं जर केलं म्हणजे जास्त पाण्यामध्ये राहिलं, तरी सुद्धा आपल्या जो स्किनचा, शरीराचा, त्वचेचा ड्रायनेस आहे, तो वाढू शकतो. म्हणून कमीत कमी 5 ते 10 मिनिटामध्ये आपली अंघोळ आटोपली पाहिजे, अशा प्रकारे आपण अंघोळ करावी. तिसरी गोष्ट म्हणजे अंघोळ ही घासून-घासून करू नये. बऱ्याच जणांना सवय असते रोज चांगली रगडून-रगडून अंघोळ करावी. परंतु हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे जर अंघोळ केली, तर आपल्या त्वचेचा पोत खराब होतो आणि ड्रायनेस वाढण्याची शक्यता वाढते. चौथी गोष्ट म्हणजे अंघोळ झाल्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर लावणे. आपल्या त्वचेचा जो पोत आहे, त्यानुसार मॉइश्चरायझर सिलेक्ट करावं आणि अंघोळ झाल्यानंतर लगेच लावावं. असं केल्यामुळे आपली जी स्किन आहे, त्वचा आहे, ती हायड्रेटेड राहते. सहसा मॉइश्चरायझरचे 2 प्रकार असतात. एक लोशन टाइपमध्ये असतो आणि एक क्रीम बेस असतो. जर तुम्ही हिवाळ्यामध्ये क्रीम बेस मॉइश्चरायझरचा वापर केला, तर ते जे क्रीम बेस असल्यामुळे आपल्या त्वचेवर तो जास्त काळ राहतो आणि जास्त प्रमाणामध्ये वर्क होतं. रात्री झोपायच्या आधी सुद्धा आपण मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. घराच्या बाहेर पडण्याच्या आधी पूर्ण शरीराला मॉइश्चरायझर लावणे, तसेच सनस्क्रीन लावणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना वाटतं, की हिवाळ्यामध्ये सनस्क्रीन नाही लावलं तरी चालतं. परंतु हिवाळ्यामध्ये सनस्क्रीन लावणं तेवढंच गरजेचं आहे. कारण की हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश जरी कमी असला, परंतु ते जे अतिनील किरणं असतात, ते आपल्या स्किनला डॅमेज करू शकतात. चेहरा काळवंटलेला होऊ शकतो आणि म्हणूनच सनस्क्रीन लावणं तेवढंच गरजेचं आहे. ज्या लोकांची कोरडी त्वचा आहे, अशा लोकांनी हे मॉइश्चरायझर वापरावे. ज्या लोकांची नॉर्मल त्वचा आहे, अशा लोकांनी पुढील मॉइश्चरायझरचा वापर करावा. ज्या लोकांची सेन्सिटिव्ह स्किन आहे, अतिसंवेदनशील त्वचा आहे, अशा लोकांनी पुढील मॉइश्चरायझरचा वापर करावा. आपली त्वचा ही हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे. म्हणून पाणी देखील पिणं गरजेचं आहे. हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना तहान ही कमी प्रमाणात लागते किंवा वातावरण थंड असल्यामुळे पाणी कमी पिलं जातं. परंतु दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी पिणं तेवढंच गरजेचं आहे. जर तुम्ही पाणी पिऊ शकले नाही, तर त्याऐवजी फळांचा रस, भाज्यांचा रस अशा प्रकारे जर काही लिक्विड डाएट जरी घेतलं, तरी सुद्धा आपली त्वचा ही हायड्रेटेड राहण्यास मदत होते. त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही कॅस्टर ऑइल, लेव्हेंडर ऑइल किंवा प्राइम रोज ऑइल किंवा घरच्या घरी गुलाब जल आणि ग्लिसरीन मिक्स करून ते आपल्या पूर्ण चेहऱ्याला, आपल्या पूर्ण शरीराला लावलं, तरी आपली त्वचा ही हायड्रेटेड राहते. बऱ्याच जणांचे ओठ सारखे फुटतात, ओठांमध्ये कोरडेपणा आलेला असतो. तर अशा वेळी कोरफड, साखर, हळद, कच्चं दूध, बदाम हे सर्व एकत्र करून घ्यावं आणि त्याने आपल्या ओठांना स्क्रब करावे. त्यामुळे जो कोरडेपणा आहे तो कमी होतो आणि आपले जे ओठ आहे ते मऊ होतात आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा आपले ओठ अतिशय सुरेख दिसतात.
मोहरीचं तेल हे अतिशय स्निग्ध असतं आणि उष्ण असल्यामुळे हिवाळ्यामध्ये वापरणं अतिशय चांगलं आहे. तुम्ही आपल्या बेंबीला मोहरीचं तेल लावावं. त्यामुळे आपले जे ओठ आहे ते मऊ आणि तजेलदार दिसण्यास मदत होते. ओठांसाठी तुम्ही घरच्या घरी गाईचं बनवलेलं तूप देखील वापरू शकता. यामुळे आपले ओठ सॉफ्ट राहायला मदत होते. हात धुण्यासाठी बरेच जण हँड वॉशचा वापर करतात किंवा हँड सॅनिटायझरचा वापर करतात. तर हँड वॉश असो किंवा हँड सॅनिटायझर असतो, हे सर्व अल्कोहोलने बनलेले असतात. अल्कोहोल बेस्ड असल्यामुळे आपल्या त्वचेचा ड्रायनेस वाढू शकतो. म्हणून वारंवार हात धुणं देखील टाळावं किंवा वारंवार हात धुवायची गरजच पडत असेल, तर अशा वेळी हात धुतल्यानंतर आपल्या हातांना मॉइश्चरायझर लावावे. बऱ्याच जणांना सारखं वारंवार स्क्रब करण्याची सवय असते. तर तुम्ही जर स्क्रबसाठी वेगवेगळे चूर्ण किंवा घरच्या घरी कॉफी पावडर म्हणा किंवा अ, असे कुठलेही जर उपाय करत असतील, तर ते हिवाळ्यामध्ये वारंवार करू नये. आठवड्यातून 1 किंवा 2च वेळा करावे. कारण की अशा प्रकारे जर एक्सफोलिएशन झालं, तर आपली त्वचा ही अजून कोरडी होण्याचे जास्त चान्सेस असतात. फिजिकल एक्सफोलिएशन असो किंवा केमिकल एक्सफोलिएशन असो, हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे जे प्रक्रिया असतात त्या कमी प्रमाणातच कराव्यात. फिजिकल एक्सफोलिएशन म्हणजे आपण जे स्क्रब यूज करतो ते आणि केमिकल एक्सफोलिएशनमध्ये काही औषधी क्रीम्स असतात. तर यामध्ये ग्लायकोलिक ॲसिड युक्त क्रीम्स किंवा सॅलिसिलिक ॲसिड युक्त क्रीम्स यासारख्या क्रीमचा वापर केला जातो. जेणेकरून आपल्या त्वचेची जी वरची लेयर आहे, ती काढली जाते आणि त्यामुळे खालची त्वचेची नवीन लेयर यायला सुरुवात होते. परंतु ह्या प्रोसेसमध्ये आपली स्किन ड्राय होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे एक्सफोलिएशन करणं सहसा टाळावं. त्यानंतर जर तुम्हाला केमिकल पिलिंग करायची असेल, की ह्या केमिकल पिलिंगमध्ये देखील अशा प्रकारच्या ॲसिडचा वापर केला जातो आणि त्यामुळे आपल्या स्किनचा ड्रायनेस हा वाढू शकतो. ज्या लोकांची ड्राय स्किन आहे, अशा लोकांनी हिवाळ्यामध्ये केमिकल पिलिंग करणं देखील टाळावं. कोरडी त्वचा असणाऱ्यांचे 2 प्रकार आहेत. काही जणांची वर्षभर त्वचा ही कोरडीच असते, तर काही जणांची सीझनल नुसार त्वचा ही कोरडी होते. जसं की हिवाळ्यामध्ये ज्या लोकांची कोरडी त्वचा असते, जी नेहमीसाठीच कोरडी त्वचा असते, अशा लोकांनी हिवाळ्यामध्ये अंघोळीसाठी अतिशय कडक पाणी घेणं टाळावं, शेकोटी समोर बसणं टाळावं. या सर्वांमुळे त्वचा ही अजून कोरडी व्हायला लागते आणि त्यामुळे त्वचेवर खाज येणं, त्वचा काळवंटणं अशी लक्षणं देखील बघितली जातात. आता बघूयात, की हिवाळ्यामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात. ज्या लोकांची त्वचा कोरडी आहे, अशा लोकांनी अंघोळीसाठी गरम पाणी घेणं, शेकोटीसमोर बसणं टाळावं. कपडे धुण्यासाठी हार्श डिटर्जंट वापरणं टाळावं किंवा भांडे धुत असताना सुद्धा बऱ्याच जणांचे हात कोरडे पडतात. तर अशा वेळीस भांडे धुण्याचा जो साबण असतो, तो माईल्ड सोप यूज करावा. अंघोळीसाठी सुगंधी साबणे वापरणं टाळावेत. शेव्हिंग करणाऱ्या लोकांनी शेव्हिंग क्रीमचा वापर तसेच मॉइश्चरायझर लावणं देखील गरजेचं आहे. किंवा मॉइश्चरायझर युक्त शेव्हिंग क्रीम्स बाजारामध्ये मिळतात. त्या शेव्हिंग क्रीम्स वापराव्यात. मॉइश्चरायझरचे 2 प्रकार असतात. एक क्रीम बेस आणि एक लोशन बेस. तर क्रीम बेस जो मॉइश्चरायझर असतात ते थिक असतात. जास्त काळ आपल्या बॉडीवर, शरीरावर टिकून राहतात. आणि लोशन बेस जे मॉइश्चरायझर असतात ते लाईट वेट असतात. थोड्या-थोड्या वेळाने पुन्हा-पुन्हा लावायची गरज पडते. हिवाळ्यामध्ये स्किन केअर रूटीनमध्ये हायलुरॉनिक ॲसिडचा वापर करणं देखील गरजेचं आहे. तर आपल्या त्वचेमध्ये हायलुरॉनिक ॲसिड हे नैसर्गिकरित्या देखील तयार होत असतं आणि याचं काम काय असतं, ते आपली त्वचा ओलसर ठेवण्याचं, हायड्रेटेड ठेवण्याचं काम करतं. हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेचा ओलसरपणा कमी होतो, ड्रायनेस वाढतो. वातावरणातील ड्रायनेसमुळे आपली त्वचा देखील ड्राय होते. म्हणून या काळामध्ये हायलुरॉनिक ॲसिड युक्त क्रीम्सचा वापर करणं फायदेशीर ठरतं. हायलुरॉनिक ॲसिड आपल्या त्वचेला हायड्रेटेड ठेवतं आणि सोबत आपल्या त्वचेची लवचिकता वाढवतं. त्यामुळे फाईन लाईन्स, रिंकल्स कमी व्हायला मदत होते.
हायलुरॉनिक ॲसिड जर तुम्ही वापरू शकत नसाल, तर घरच्या घरी आपल्या चेहऱ्याला ग्लिसरीन लावावे. ते देखील आपली त्वचा, आपली स्किन हायड्रेटेड ठेवण्याचं काम करतं. बदामाचं तेल तुम्ही लावू शकता. आता ह्या सर्व गोष्टी झाल्या बाह्य वापरासाठी. तर आभ्यंतर आपण काय घेऊ शकतो? तर आभ्यंतर घेण्यासाठी आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये आपण हिवाळ्याचे लाडू बनवतो. हिवाळ्यामध्ये बनवलेल्या या लाडवांमध्ये बदाम, खारीक, खोबरं, तीळ या सर्व पदार्थांचा वापर होतो आणि यामध्ये नॅचरल ऑइल्स असतात आणि हे नॅचरल ऑइल आपल्या पोटामध्ये गेल्यावर आपली त्वचा ही आतमधून स्निग्ध होते आणि त्यामुळे आतमधून स्निग्ध झाल्यावर त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर, आपल्या स्किनवर देखील बघायला मिळतो. म्हणून ह्या हिवाळ्यामध्ये आपण पौष्टिक ड्रायफ्रुट्सचे लाडू खाणं तेवढंच गरजेचं आहे. आणि हिवाळ्यामध्ये हे सर्व लाडू पचायला मदत देखील होते. कारण की हिवाळ्यामध्ये आपला अग्नी हा इतर ऋतूंपेक्षा चांगला असतो. आपण जे काही खातो ते व्यवस्थितरित्या पचलं देखील जातं. म्हणून आपल्या भारतामध्ये पारंपरिकरित्या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे लाडू, मेथीचे लाडू, ड्राय फ्रुट्सचे लाडू खाल्ले जातात आणि खायला देखील हवे. जेणेकरून आपली त्वचा आतमधून मॉइश्चराइज होईल. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा नॅचरली मॉइश्चराइज राहावी असं वाटत असेल, तर आपल्या आहारामध्ये थोडेसे बदल करावे. तर यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करावा, जेणेकरून नॅचरल ऑइल आपल्याला मिळेल. तर यामध्ये तुम्ही अक्रोड, बदाम, फ्लॅक्स सीड्स, मासे यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक तर अशा प्रकारे ह्या हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी घ्या आणि त्वचा मऊ आणि टवटवीत ठेवायला हेल्प करा. हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा.